नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील येळपणे गावात. या गावातील सन 1999-2000 बॅचच्या विद्यार्थ्यांनी गावात एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. चला तर मग आपणही पाहूयात यांनी नेमकं केलंय तरी काय. 1999 ते 2000 साली गावच्या शाळेतून 10वी पास झालेली मुलं तब्बल 23 वर्षांनंतर वयाच्या 40मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले. त्यांनी एकत्र येऊन जय मल्हार फ्रेंड्स फाउंडेशन नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत आता ते वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. या वर्षाचा जीवघेणा उन्हाळा, 45 ते 50 डिग्रीपर्यंतचं तापमान व भविष्यातील येणारी संकट पाहून या संस्थेने वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमांतर्गत 1000 वृक्षांची लागवड करण्याचा प्रण केला आहे. त्यासाठी लागणारा फंड ते सामाजिक देणगीतून एकत्र करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामध्ये श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र व श्री खंडेश्वर आजी माजी सैनिक व पोलीस संघटना येळपणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. या व्यतिरिक्त समाजातील सर्व स्तरावरील जागरूक नागरिक यांना मदत करत आहेत. येळपणे पिसुरे पोलीसवाडी ग्रुप ग्रामपंचायत यांनी या कार्यक्रमासाठी जागा व झाडांची रोपे देऊन संघटनेस मदत केली आहे. मित्रांनो, वृक्षारोपण व संवर्धन हे काही वन डे इव्हेंट नाही आहेत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या सर्व कामासाठी संघटनेचे सर्व सभासद आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या परीने वृक्षारोपण करायलाच हवे. परंतु जर कोणाला जागेअभावी वृक्षारोपण करता येत नसेल तर आपण वृक्षांची रोपे, वृक्षांसाठी सुरक्षा जाळी किंवा पाण्याचा टँकर, झाडासाठी खत इत्यादी प्रकारचे साहित्य पुरवून देखील वृक्षारोपणासाठी मदत करू शकतो. ज्यांना हेही शक्य नाही ते आपल्या परिस्थितीनुसार वृक्षारोपणासाठी आर्थिक मदतही करू शकतात. याविषयी आपणास कसलीही माहिती हवी असल्यास किंवा काहीही मदत करायची असल्यास संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक नवनाथ पवार यांना बिनधास्त संपर्क करू शकता. आणि हो, जर आपणास यांचा उपक्रम आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. जय हिंद.